सर्वांना सलाम. प्रभू परमेश्वर देव बापाची स्तुती असो. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपली काळजी घेतली, आपलं संरक्षण केलं. आपल्या येण्या जाण्यामध्ये त्याने आपल्या प्रत्येकाचं सहाय्य केलं, आपल्या गरजा पुरविल्यात आणि एक वार पुन्हा भक्ती करण्याकरिता ती सुंदर संधी प्रभू देव बापाने आपल्या प्रत्येकाला दिलेली आहे. प्रियांनो, परमेश्वर देव बापाची भक्ती करणे म्हणजे त्याच्या सहवासामध्ये वेळ घालवणे, त्याच्या सर्व सहाय्यासाठी, त्याच्या कृपेबद्दल, त्याच्या प्रेमाबद्दल त्याचं स्तवन करण्याची, त्याचे आभार मानण्याची सुंदर ही संधी आहे. प्रियांनो, परमेश्वर दैबाप जो आमचा निर्माण करता आहे, या निर्माणकर्त्याचं स्मरण करून, त्याची आठवण करून, त्याच्या त्या सर्व सामर्थ्याबद्दल, त्याच्या आशीर्वादांबद्दल त्याचं गुणगान करणं, त्याचं स्तवन करणं हे आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहणे ही आमच्यासाठी फार धन्यतेची बाब आहे प्रियांनो. आणि म्हणून प्रभुदेव बापाची स्तुती करूया की आज एक वार पुन्हा आपण आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या घरामध्ये भक्ती करिता एकत्र बसलेलो आहोत. भक्ती करीत असताना आजच्या भक्तीची जी रूपरेषा तुम्हाला दिलेली आहे, निश्चितच खात्री बाळगतो की त्या रूपरेषेप्रमाणे येथवर तुम्ही भक्ती करीत आलेला आहात. आणि आता या भक्तीमध्ये पुढे जात असताना परमेश्वर देव बापाची स्तुती, स्तवन, त्याची स्तुती आराधना काही गीतांच्या द्वारे आपण करणार आहोत. आपल्या तरुण मुलांबरोबर, आपल्या क्वायर बरोबर काही वेळ परमेश्वर देव बापाची स्तुती करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचं स्तवन आपण करूया. आणि त्याचं स्तवन करीत करीत आपल्या जीवनामध्ये प्रभू देव बापाला सामोरे जात त्याच्या वचनासाठी आपल्या मनाची, आपल्या अंतःकरणाची तयारी आपण करूया. आणि निश्चितच आज एक वार पुन्हा प्रभू परमेश्वर देव बाप त्याच्या वचनांच्या द्वारे आमच्याशी बोलेल, आम्हाला आशीर्वादित करेल. आणि म्हणून त्याच्यावर आपली भिस्त आपण टाकूया. यावेळेस आपलं लक्ष स्तुती आराधनेकडे आपण घेऊन जाऊया. आणि त्याकरिता इथून पुढील वेळ मी आपल्या क्वायरच्या हाती देत आहे, तरुण मुलांच्या हाती देत आहे. त्यांच्या बरोबर काही वेळ परमेश्वर देव बापाची स्तुती आराधना आपण करूया. प्रभू येशू ख्रिस्ताने हा सुंदरसा दिवस आपल्या जीवनासोबत जोडला, त्याबद्दल धन्यवाद. पुढील काही गीते सादर करू आपण. त्यातील प्रथम आहे स्तव तुझा, उपासना संगीत 102. स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा वर्णायाला सुचवावा तुझ्या कृपा महिमा
सोडू न देताना मन माझे स्थिरावी मला शिका मारुनिया प्रभू तुझा करावी आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आत्मसमर्पण केले पाहिजे. त्यावरच आधारित पुढील गीत आहे, जे जे मनी आले. उपासना संगीत 509. जे जे मनी आले मुखे उच्चारिले जे जे मनी आले मुखे उच्चारिले हातानी जे केले आज बापा हातानी जे केले आज बापा जे जे मनी आले मुखे उच्चारिले ते अर्पितो मी तुझ लागी देवा ते अर्पितो मी तुझ लागी देवा स्वीकार करावा याचा प्रेमे स्वीकार करावा याचा प्रेमे जे जे मनी आले मुखे उच्चारिले मी पण हे माझे तुझेच झाले मी पण हे माझे तुझेच झाले चरणी वाहिले सारे जीने चरणी वाहिले सारे जीने जे जे मनी आले मुखे उच्चारिले दास मने झालो पूर्णताच तुझा दास मने झालो पूर्णताच तुझा आता भार माझा कोण वाही आता भार माझा कोण वाही जे जे मनी आले मुखे उच्चारिले जे जे मनी आले मुखे उच्चारिले जे जे मनी आले मुखे उच्चारिले प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला प्रत्येक गोष्ट दिली, त्याबद्दल आपण त्याचे आभार मानले पाहिजे. त्यावरच आधारित पुढील गीत आहे, आभारी आभारी. आभारी 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 हो आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला हो आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आभारी 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 हो आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला हो आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला
येशूने दिले, खायला पियाला येशूने दिले, राहायला जागा येशूने दिली, राहायला जागा येशूने दिली, खायला पियाला येशूने दिले, खायला पियाला येशूने दिले, राहायला जागा येशूने दिली, राहायला जागा येशूने दिली. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आभारी 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 आभारी. हो आभारी 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 आभारी. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. पापांची क्षमा येशूने दिली, पापांची क्षमा येशूने दिली, नवीन जीवन येशूने दिले, नवीन जीवन येशूने दिले. पापांची क्षमा येशूने दिली, पापांची क्षमा येशूने दिली, नवीन जीवन येशूने दिले, नवीन जीवन येशूने दिले. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. 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 आभारी 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 आभारी. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. 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 आपण प्रार्थनेमध्ये जाऊया, त्यानंतर गीत गाऊया. प्रार्थनेमध्ये जात असताना मैं हात उठाकर गाऊंगा. यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा. मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा. करुणा भलाई तेरी मुझ पर, तेरी
सृष्टीच्या निर्माणकर्त्या प्रभू येशू ख्रिस्ता धन्यवाद मानते दे बाबा परमेश्वर पिता की हा सुंदरसा दिवस हा सुंदरसा वेळ आहे तुम्ही आमच्या जीवनासोबत जोडला त्याबद्दल आभार मानते धन्यवाद मानते दे बाबा आजच्या या दिवसापर्यंत आम्हाला सांभाळून सुरक्षित ठेवलं दे बाबा त्याबद्दल धन्यवाद मानते प्रभू परमेश्वर पिता प्रभू येशू ख्रिस्ता माझ्या राजा अब्बा बाप्पा हे जे काही स्तुतिरूपी यज्ञ हे गीते तुमच्यासाठी सादर केलेली आहेत प्रभू येशू ख्रिस्ता तुम्हाला मान्य असो ग्रहण असो प्रभू येशू ख्रिस्ता ओ राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू प्रभू येशू ख्रिस्ता प्रार्थना करते दे बाप्पा आमच्या मंडळीमधील प्रत्येक कुटुंबासाठी प्रभू येशू ख्रिस्ता हो बाप्पा परमेश्वर पिता प्रत्येक कुटुंबावर तुमच्या दयेचा ममतेचा विपुलतेचा आशीर्वाद तुम्ही द्या प्रभू येशू ख्रिस्ता आणि दे बाप्पा आम्हा प्रत्येक लेकरांसोबत तुम्ही सदैव असा दे बाप्पा आमच्या सर्व अन्य अपराधांची चुकांची पापांची आम्हाला क्षमा करा तुमच्या पवित्र रक्ताने धुवा शुद्ध पवित्र असं करा दे बाप्पा हो प्रभू येशू ख्रिस्ता दे बाप्पा आमच्या मंडळीमधील लहान थोरापासून वयोवृद्धापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ता प्रत्येकाला तुमच्या हाती समर्पित करते प्रभू परमेश्वर पिता तुमच्या पंखाखाली प्रत्येकाला झाकून सुरक्षित सुखरूप ठेवा दे बाप्पा धन्यवाद मानते प्रभू परमेश्वर पिता तुमच्या प्रत्येक आशीर्वादासाठी प्रभू परमेश्वर पिता हे लहानशी विनंती प्रार्थना तुमच्या गोड आणि पवित्र नावाने मी मागते म्हणून तुम्ही ऐका बाप्पा आमेन प्रभुदेव बापाची स्तुती असो त्याच्या या उपस्थितीकरिता परमेश्वर देवबापाचं स्तुती स्तवन करणे ही आमच्यासाठी धन्यतेची आणि आशीर्वादाची बाब आहे आणि निश्चितच आज तरुण मुलांबरोबर परमेश्वर देवबापाची स्तुती आराधना करीत असताना त्याची ती उपस्थिती आम्हाला आमच्या कुटुंबामध्ये आमच्या मध्ये जाणवत असेल आणि म्हणून परमेश्वर देवबापाच्या या उपस्थितीसाठी प्रभू देवबापाचा आभार मानूया या सर्व स्तुती आराधनेच्या द्वारे हा जो सर्व स्तुतीचा यज्ञ आहे हा प्रभू परमेश्वर देवबापा करीत आहे त्याचं गौरव याद्वारे हो यावेळेस परमेश्वर देवबापाच्या वचनांकडे आपण जाऊया आणि आज मननाकरिता जे वचन मी आपल्यासाठी निवडलेलं आहे ते इफिस्करास पत्र याचा अध्याय 4 आणि वचन 30 त्यामधून मी तुमच्यासाठी वाचत आहे इफिस्करास पत्र याचा अध्याय 4 आणि वचन 30 देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात परमेश्वर देवबाप हे वचन आपल्याकरिता आशीर्वादाचे करू प्रार्थना करूया आमच्या पवित्र आणि प्रेमळ परमेश्वर देवबापा आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावलेलं आहे आणि आम्ही तुझे आभार मानित आहोत तुझ्या उपस्थितीसाठी परमेश्वर देवबापा तुझ्या उपस्थितीमध्ये येतवर तू आम्हा प्रत्येकाला चालवलेलं आहे या भक्तीमध्ये आमचं सहाय्य तू केलेलं आहेस प्रभू देवबापा आणि निश्चितच जेव्हा तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही असतो आम्ही सांगण्याच्या आधीच तुला आमची गरज ठाऊक असते आणि परमेश्वर देवबापा आज तुझ्या उपस्थितीमध्ये तू आपल्या लेकरांना पुरवठ्याचा अनुभव देतोयस याबद्दल मी तुझा आभार मानतो पवित्र देवबापा आमचा पुरवठा आज तू करत आहेस याबद्दल पवित्र देवबापा आम्ही तुझी स्तुती करतो तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि तुला सर्व गौरव सन्मान आणि प्रशंसा आम्ही देतो पवित्र देवबापा सर्व गौरव सन्मान आणि प्रशंसा आम्ही देतो पवित्र देवबापा तुझं वचन आम्ही ऐकत असताना तुझ्या वचनाचं सामर्थ्य आमच्यामध्ये तू ओत पवित्र देवबापा आम्हा स्पर्श कर तुझं वचन जे आमच्या जीवनामध्ये सामर्थ्य घेऊन येतं पवित्र देवबापा त्या सामर्थ्याचा अनुभव तू येऊ दे परमेश्वर देवबापा समजण्याकरिता स्वीकारण्याकरिता अंतःकरणामध्ये खोलवर ते रुजण्याकरिता आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातात देत आहोत ही वेळ आशीर्वादाची कर प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक आमेन 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 इफिस्करास पत्र अध्याय 4 आणि वचन 30 आज यामधून जो विषय मला तुमच्या समोर ठेवायचा आहे तो विषय म्हणजे पवित्र आत्म्याला योग्य प्रतिसाद देणे पवित्र आत्म्याला योग्य प्रतिसाद देणे प्रियांनो आता मागील 2-2.5 महिन्यांपासून आपण पवित्र आत्म्याविषयी अभ्यास करीत आहोत या विषयावर आपण मनन करीत आहोत पवित्र आत्मा या
विषयी आपण अभ्यास करत असताना, विचार करत असताना, मनन करत असताना प्रियांनो, जो सर्व वेळ आपण घालवलेला आहे, मी खात्री बाळगतो की त्यामधून तुम्हाला निश्चित सहाय्य प्राप्त झालं असेल आणि परमेश्वर देवबापाचं ते मार्गदर्शन, पवित्र आत्म्याबद्दल असणारी तुमची प्रश्न, बहुतेकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं या सर्व शिक्षणामधून, अभ्यासक्रमामधून तुम्हाला प्राप्त झाली असेल अशी खात्री बाळगतो. प्रियांनो, आज आपण जो अभ्यास मागील 2.5 महिन्यांपासून करत आहोत, पवित्र आत्म्याविषयी जो विचार आपण करत आहोत, प्रियांनो, आज आपण या अभ्यासाचा शेवट करणार आहोत. आणि हा शेवट करत असताना प्रियांनो, पवित्र आत्म्याच्या विषयी किंवा पवित्र आत्म्याप्रती जी आपली जबाबदारी आहे त्यावर विचार करून आपण आज या विषयाचा शेवट करणार आहोत, समारोप आपण त्याचा करणार आहोत. हा समारोप करण्यापूर्वी आता मागील 2.5 महिने जो अभ्यास आपण केलेला आहे, थोडक्यामध्ये त्याची उजळणी आपण करूया. जी सर्व संदेश, मला असं वाटतं एकंदर 10 ते 12 संदेश या विषयावर मागील 2-2.5 महिन्यांमध्ये आपण ऐकलेली आहेत, त्यावर आपण अभ्यास करत आहोत. या मागील संदेशांची उजळणी करत असताना, मागील सर्व या संदेशांची उजळणी करीत असताना काही वेळ मी तुम्हाला देतोय, काही वेळ मी तुमच्यासाठी, काही सेकंद मी थांबतोय, ती यासाठी की तुम्हाला रिकॉल करायचंय, तुम्हाला आठवण करायची आहे, तुम्हाला स्मरण करायचंय की तुम्हाला किती आठवतं या मागील सर्व महिन्यांमध्ये आपण जो अभ्यास केलेला आहे त्यापैकी तुम्हाला काय काय आठवतं, किती संदेश याविषयीचे तुम्हाला आठवतात. प्रियांनो, काही सेकंद मी तुमच्यासाठी तुम्हाला देत आहे विचार करण्याकरिता. किती संदेश आपल्याला आठवत आहेत किंवा काय काय आपण आतापर्यंत शिकलो, किती गोष्टींचं स्मरण यावेळेस आपल्याला झालेलं आहे. प्रियांनो, परमेश्वर देवबापाचं वचन, याबद्दल मी मागे तुम्हाला एकदा सांगितलं होतं की जर आम्ही परमेश्वराचं वचन फक्त ऐकणारे होतो तर प्रियांनो, कालांतराने शत्रू जो आहे ते आमच्या मनातून पेरलेलं बी चोरून घेणार आहे. आणि म्हणून आवश्यकता कशाची असते की परमेश्वर देवबापाचं हे वचन रूपी बी आमच्या अंतःकरणात खोलवर ते रुजलं पाहिजे. आणि ते खोलवर रुजत असताना प्रियांनो, जर ते आमच्या दिनचर्येमध्ये जर ते त्याचं ऍप्लिकेशन किंवा त्याचं लागूकरण आम्ही केलं तर निश्चितच प्रियांनो आम्हाला त्याचा फार मोठा फायदा होतो. आणि म्हणून मी तुम्हाला काही वेळ दिला की तुम्ही आठवा तुम्हाला काय काय आठवतं. प्रियांनो, आतापर्यंत पवित्र आत्म्याबद्दल शिकायला ज्यावेळेस आपण सुरुवात केली तेव्हापासून आपण जे पाहिलेलं आहे, उजळणी तुमच्यासाठी थोडक्यात मी करून देत आहे. पवित्र आत्म्याची ओळख आपण करून घेतली, तिथून आपण सुरुवात केली या अभ्यासक्रमाला किंवा पवित्र आत्म्याबद्दल अभ्यास करत असताना पवित्र आत्म्याची ओळख आपण करून घेतलेली आहे. त्यानंतर पवित्र आत्म्याची 2 प्रकारची कार्य आपण आपल्या जीवनामध्ये पाहिलेली आहे. माझ्या जीवनामध्ये पवित्र आत्मा 2 प्रकारचं कार्य तो करत असतो, ते आपण बघितलेलं आहे. मी ते आज तुम्हाला सांगणार नाही, तुम्हाला त्या गोष्टींचं स्मरण करायचं आहे. नाहीतर व्हिडिओ तुमच्याकडे आहेतच, तुम्ही पुन्हा एक वार त्या ठिकाणी जाऊन ते शोधू शकता. त्यानंतर आपण पवित्र आत्म्याच्या कार्य करण्याच्या स्टेप्स पाहिल्या, पायऱ्या आपण पाहिल्या. 2 प्रकारची कार्य तो आमच्या जीवनात करतो, परंतु ही 2 प्रकारची कार्य आमच्या जीवनामध्ये जे तो करतो त्या कार्य करण्याच्या काही पायऱ्या आहेत, स्टेप्स आहेत. आणि या ज्या पायऱ्या आहेत प्रियांनो, पुष्कळदा या पायऱ्यांवर आपण त्यामध्ये ज्या पायऱ्या पाहिल्या, वेगवेगळ्या पायरींवर आज लोक आहेत. आणि म्हणून पुष्कळदा पवित्र आत्म्याविषयी पुष्कळ प्रश्न किंवा त्याच्या कार्याबद्दल पुष्कळ गोंधळ, दुविधा मनस्थिती लोकांच्या जीवनात दिसून येते. त्याचं कारण तेच आहे, कारण आज आपण सर्वजण पवित्र आत्म्याच्या कार्य करण्याच्या एकाच पायरीवर नाही, आपण वेगवेगळ्या पायरींवर आहोत. आणि त्यामुळं अशा प्रकारचा प्रश्न किंवा मतांमध्ये किंवा विचारांमध्ये जो मतभेद तयार होतो
तो यामुळे होतो आणि म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याच्या कार्य करण्याच्या त्या पायऱ्या आम्हाला समजल्या पाहिजेत, त्या आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. मग त्यानंतर आपण पवित्र आत्म्याची जी 9 कृपादान आहे या कृपादानांचा अभ्यास केला प्रियांनो. आणि मग त्यानंतर आपण पवित्र आत्म्याची जी 9 फळं आहे त्या फळांचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. या प्रकारे येथवर आपण या पूर्ण विषयाकडे बघितलेलं आहे. थोडक्यामध्ये मी तुम्हाला त्याची उजळणी करून दिलेली आहे. या सर्वाद्वारे म्हणजे जे काही आपण मागच्या रविवारपर्यंत पवित्र आत्म्याबद्दल शिकलो, बोललो, मनन केलं, विचार केला प्रियांनो, या सर्वाद्वारे पवित्र आत्म्याचं आमच्या जीवनामधलं महत्व, त्याच्या कार्याचं महत्व समजण्याचा प्रयत्न आपण त्यामधून केलेला आहे. आणि मी जे तुम्हाला मग सांगितलं की आज शेवट करत असताना पवित्र आत्म्याचं माझ्या जीवनामधलं कार्य, त्याचं महत्व मी समजून घेतलेलं आहे. आज त्याचा शेवट करत असताना माझी त्याप्रती जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीवर आपण काही वेळ लक्ष देणार आहोत. त्या जबाबदारीचा आज विचार करून, त्याचं मनन करून आज आपण आपलं लक्ष त्याच्याकडं, त्याच्या कार्याकडं आपण किंवा या आपल्या जबाबदारीकडं आपण आपलं लक्ष लावणार आहोत. प्रियांनो, पवित्र आत्मा त्याला जर त्याच्या प्रती माझी जी जबाबदारी आहे, जर ती जबाबदारी मी पार पाडली नाही, पवित्र आत्म्याविषयी जी माझी जबाबदारी आहे जर ती जबाबदारी मी पार पाडली नाही, तर जे येथवरचं पवित्र आत्म्याचं कार्य आपण पाहिलेलं आहे आमच्या जीवनाकरिता, माझ्या जीवनाकरिता पवित्र आत्म्याचं जे सर्व कार्य आहे, जर मी ते कार्य माझ्या जीवनामध्ये पाहत असताना त्या कार्याला जर मी माझ्या जीवनामधून योग्य प्रतिसाद दिला नाही किंवा माझी जबाबदारी त्याविषयीची जर मी पार पाडली नाही, तर प्रियांनो त्याचा कुठलाही लाभ किंवा त्याचा कुठलाही फायदा मला होत नाही. आणि म्हणून आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की आम्हाला पवित्र आत्म्याच्या प्रती जी आमची जबाबदारी आहे ती पार पाडायची. आज जे वचन आपण वाचलं, वचन 30, त्यामध्ये असं म्हणतो तो की खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झालेला आहात. पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही आणि मी सर्व विश्वासणारे यांच्यावर जणू काही शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे, आम्हाला मुद्रित करण्यात आलेलं आहे. त्या दिवसापर्यंत, कोणत्या दिवसापर्यंत? त्या दिवसापर्यंत म्हणजेच प्रभूच्या दिवसापर्यंत. प्रियांनो, त्या दिवसापर्यंत पवित्र आत्मा हा माझ्या जीवनामध्ये कार्य करत राहणार आहे. परंतु जर मी त्याला प्रतिसाद दिला नाही, तर प्रियांनो मला त्याच्या कार्याचा माझ्या जीवनामध्ये काही एक लाभ होणार नाही. प्रियांनो, काही एक लाभ मला माझ्या जीवनामध्ये होणार नाही. प्रियांनो, आमच्या तारणात पवित्र आत्म्याचं कार्य म्हणजे या तारणाच्या मार्गावर चालण्याकरिता आम्हाला सहाय्य करणं आहे. तारणाच्या मार्गावर आम्हाला चालण्याकरिता पवित्र आत्मा आमचं सहाय्य करतो. त्याच्या सहाय्याशिवाय आम्हाला चालता येणार नाही. आणि म्हणून आपली जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे. आणि मग जर पवित्र आत्म्याच्या प्रती आपली जबाबदारी म्हणजे काय, तर पवित्र आत्म्याला योग्य प्रतिसाद देणे होय. मी तुम्हाला वारंवार या गोष्टीचा उल्लेख करत आहे की आम्हाला आमची जबाबदारी पार पाडायची. मग आमची जबाबदारी म्हणजे काय आहे, तर पवित्र आत्म्याला योग्य प्रतिसाद देणे ही आमची मुख्य जबाबदारी आहे. प्रियांनो, पुष्कळदा आम्हाला हे पाहायला भेटतं की विश्वासणारे त्यांच्या जीवनामधून पवित्र आत्म्याला योग्य तो प्रतिसाद देत नाही. पुष्कळदा वेगवेगळी कारणं असतील, वेगवेगळे मत असतील, वेगवेगळे विचार असतील, परंतु महत्वाचं हे आहे की आम्ही आमच्या डोळ्यांवर कुठलाही अशा प्रकारे आम्ही पवित्र आत्म्याकडे पाहू नये की जे त्याला योग्य प्रतिसाद देण्याकरिता आम्हाला अडखळण होईल. आम्हाला आवश्यकता आहे की पवित्र शास्त्रामधून
आम्ही जे काही पवित्र आत्म्याचं कार्य आमच्या जीवनामध्ये पाहत आहोत त्या कार्याला पवित्र शास्त्र जे काही आम्हाला शिकवतं त्याला आम्ही आमच्या जीवनामधून पवित्र आत्म्याला योग्य प्रतिसाद द्यायचा आहे. मग ज्यावेळेस प्रियांनो आम्ही योग्य प्रतिसाद याविषयी बोलतो, आम्हाला योग्य प्रतिसाद देण्याचं महत्व आम्हाला कळतं. आम्हा सर्वांना हा जो शब्द मी वापरत आहे योग्य प्रतिसाद हा शब्द आपल्या सर्वांना कळतं आणि योग्य प्रतिसाद देणं याचं किती महत्व आहे हे देखील आपल्याला कळतं. प्रियांनो, आम्हाला माहिती आहे की जर एखादं कार्य आम्ही हाती घेतलं आणि हाती घेतलेल्या कार्यामध्ये जर आम्हाला इतरांकडून योग्य प्रतिसाद मिळाला तर त्या कार्याचा योग्य परिणाम आम्हाला पाहायला भेटतो. लक्षात येत आहे, आम्ही काहीतरी करण्याचं ठरवावं आणि ते करत असताना जर आम्हाला सर्वांकडून योग्य प्रतिसाद मिळाला तर निश्चित ते जे कार्य आहे त्याचा परिणाम देखील उत्तम आणि योग्य अशा प्रकारचा आम्हाला मिळतो. परंतु जर आम्हाला इतरांकडून जर योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर मग मात्र त्या ठिकाणी आम्हाला निराशा पाहायला भेटते आणि ते कार्य मध्येच कधी कधी बंद पडताना आम्हाला पाहायला भेटतं आणि जर ते कार्य पूर्ण झालंही तर कधी कधी त्याचे योग्य परिणाम आम्हाला पाहायला भेटत नाही. उदाहरणार्थ तुम्ही पहा, डॉक्टर आणि रुग्ण, एखादा रुग्ण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर त्याची तपासणी करतात आणि त्याला औषधं ते सांगतात. मग डॉक्टरांची जबाबदारी पार पाडली. काय केलं डॉक्टरांनी? तपासणी केली, त्याचा आजार शोधण्याचा प्रयत्न केला आणि आता त्यांना त्या रुग्णाला औषधं दिलेली आहे. मग आता रुग्ण त्याचा योग्य प्रतिसाद काय असेल? डॉक्टर तपासणी करीत असताना योग्य आणि महत्वाच्या त्या गोष्टी सांगणे, त्याला काय त्रास होतो, त्यानंतर त्याला जी औषधं लिहून दिलेली आहेत ती औषधं त्याने व्यवस्थित रीतीने सांगितल्याप्रमाणे घेणे आहे. हा झाला रुग्णाचा योग्य प्रतिसाद त्या डॉक्टरांना. डॉक्टर जो काही त्याला जी काही ट्रीटमेंट देत आहे, जो काही त्याचा उपचार करत आहे त्याला हा रुग्णाकडून योग्य प्रतिसाद आहे. परंतु जर त्या रुग्णाने प्रतिसादच दिला नाही आणि डॉक्टर तपासणी करत असताना नको त्या गोष्टी जर तो त्या ठिकाणी सांगत राहिला, डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं जर त्याने घेतली नाही तर मग डॉक्टर किती जरी हुशार असलेत, किती जरी ते एक्सपर्ट असलेत तरी आम्हाला माहिती आहे प्रियांनो की त्याचा काही एक लाभ होत नाही. तुमच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं, मोतीबिंदूचं ऑपरेशन तुमचं झालं, डॉक्टरांनी फार उत्तम रीतीने केलं आणि मग त्यानंतर आम्हाला काही प्रिकॉशन्स घ्यायला सांगितलं जातं. परंतु जर आम्ही ती प्रिकॉशन्स घेतली नाही, ती खबरदारी घेतली नाही, खबरदारी घेण्याच्या द्वारे जर आम्ही योग्य प्रतिसाद दिला नाही तर तुमचं ऑपरेशन किती जरी चांगलं झालं असेल, तुमच्या डोळ्यांमध्ये किती जरी महागडा लेन्स टाकलेला असेल, परंतु जर तुम्ही योग्य खबरदारी घेतली नाही तर ते सगळं प्रियांनो व्यर्थ जातं. योग्य प्रतिसाद देण्याचं महत्व आम्हाला कळतं. मग आता हीच बाब जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याच्या संदर्भात पाहत आहोत की पवित्र आत्म्याला, त्याच्या कार्याला आम्हाला योग्य प्रतिसाद द्यायचा आहे. हा योग्य प्रतिसाद देण्यासाठी आम्हाला त्याचं जे आमच्या जीवनामधलं काम आहे ते आम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे. ते आम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे प्रियांनो. जर आम्ही ते समजून घेणार नाही तर आम्हाला योग्य प्रतिसाद देता येणार नाही. आणि मागील 2.5 महिन्यांपासून आपण काय करत आहोत? आम्ही पवित्र आत्म्याचं तेच कार्य आमच्या जीवनामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. ते कार्य समजून घेणे आणि ते समजून घेतल्यानंतर पवित्र आत्मा माझ्या जीवनामध्ये जे काम करत आहे, मला माझ्या ठाई तो जो बदल घडवून आणत आहे, माझ्यामध्ये जे रूपांतराचं काम करत आहे प्रियांनो, ते सर्व करण्याकरिता मला पवित्र आत्म्याला होकार द्यायचा आहे, त्याला ते करू द्यायचं आहे. परमेश्वर देव बापाचं वचन म्हणतं, आपल्या मनाच्या नवीकरणाने आम्हाला आमचं रूपांतर होऊ द्यायचंय. मनाचं नवीकरण कोण करतो? पवित्र आत्मा करतो. आणि मनाचं नवीकरण होत असताना, आम्ही आतून नवीन केल्या जात असताना आमच्या संपूर्ण जीवनामध्ये एक फार मोठा बदल, रूपांतराचं कार्य आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं प्रियांनो.
आणि या कार्याकरिता आम्हाला आमच्या जीवनामधून पवित्र आत्म्याला योग्य तो प्रतिसाद द्यायचा आहे. तुम्हाला आठवत असेल, देवाच्या आत्म्याने फिलिप्पाला म्हटलं की उठ आणि जा. जर आम्ही प्रेषितांची कृत्ये अध्याय 8 वाचला तर त्या ठिकाणी आम्हाला फिलिप्प आणि हबशीषंड यांच्याबद्दल वाचायला भेटतं. देवाचा आत्मा फिलिप्पाला म्हणतो उठ आणि त्या वाटेने जा. प्रियांनो, आता विचार करण्यासारखी बाब आहे. फिलिप्प कुठं आहे, तो कुठं बसलेला आहे. देवाचा आत्मा त्याला त्या ठिकाणी सांगतो की उठ आणि त्या वाटेने जा. प्रियांनो, फिलिप्प उठला आणि त्या वाटेने तो जाऊ लागला. आणि त्या वाटेने जात असताना त्याला एक हबशीषंड त्या ठिकाणी दिसतो. आणि मग त्यानंतर आम्हाला माहित आहे की त्या रथामध्ये तो जात असताना यशायाचा ग्रंथ तो वाचत आहे. आणि तो वाचत असताना ज्यावेळेस देवाचा आत्मा म्हणतो की जा तो रथ गाठ, आणि तो रथ गाठल्यानंतर फिलिप्प त्याला विचारतो की तुम्ही जे काही वाचत आहात ते तुम्हाला समजतं का? तो म्हणतो की जोपर्यंत मला कोणी समजून सांगणार नाही मला ते कसं समजणार. आम्हाला पाहायला भेटतं फिलिप्प त्याला त्याचा अर्थ समजावून सांगतो. परिणाम काय होतो? तो षंड त्या वाटेने जात असताना त्या ठिकाणी बाप्तिस्मा तो घेतो. प्रियांनो, कुठून सुरुवात झाली? फिलिप्पाच्या जीवनामध्ये तो कदाचित त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये असेल, त्या ठिकाणी तो शांत बसलेला असेल आणि त्या ठिकाणी देवाचा आत्मा त्याला म्हणतो उठ आणि जा. आणि फिलिप्प उठला आणि त्याने देवाच्या आत्म्याला योग्य प्रतिसाद दिला. आणि हा योग्य प्रतिसाद देण्याचा परिणाम काय झाला की तो एक व्यक्ती ज्याला परमेश्वर देवबापाचं वचन वाचत आहे परंतु समजत नाहीये, त्याने त्या ठिकाणी प्रभूचा स्वीकार केला, त्याच्यावर विश्वास ठेवला. आम्हालाही आमच्या जीवनामधून देवाच्या आत्म्याला योग्य प्रतिसाद द्यायचा प्रियांनो. कारण ज्या वेळेस आम्ही योग्य प्रतिसाद देतो त्याच वेळेस आमची योग्य प्रकारे घडण होत असताना त्या ठिकाणी पाहायला भेटते. योग्य घडण तुम्ही पहा, विद्यार्थ्यांचं जे जीवन असतं, लहान लेकरं जी असतात प्रियांनो, ते वय त्यांचं घडण्याचं असतं. घडण्याचं वय असतं लहान लेकरांचं. आणि लहान लेकरांची घडण होत असताना त्यांच्या त्या प्रक्रियेमध्ये जेवढं आई वडिलांचं महत्व आहे, घरातल्या मोठ्या लोकांचं महत्व आहे, तेवढाच मोठा भाग शिक्षकांचा देखील आम्हाला पाहायला भेटतो. आणि म्हणून शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतात. आता सर्वच विद्यार्थी शिक्षकांना उत्तम आणि योग्य प्रतिसाद देतात का? आम्हाला माहिती की नाही. परंतु जे विद्यार्थी योग्य आणि उत्तम असा प्रतिसाद शिक्षकांना देतात त्यांची योग्य घडण होताना, त्यांच्या बौद्धिक विकास होताना आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. प्रियांनो, ज्यावेळेस आमचा नवीन जन्म होतो आणि आमचा नवीन जन्म झाल्यानंतर ज्यावेळेस आम्हाला प्रभूमध्ये घडवण्याचं काम हा देवाचा आत्मा करत असतो. प्रियांनो, नवीन जन्म झाल्यानंतर प्रियांनो आमच्यामध्ये ते रूपांतराचं काम, आम्हाला घडवण्याचं काम देवाचा आत्मा करत असतो. आणि ज्यावेळेस आम्ही या पवित्र आत्म्याला योग्य तो प्रतिसाद देतो त्याच नंतर उत्तम ख्रिस्ती जीवन त्याची घडण आम्हाला पाहायला भेटते. उत्तम ख्रिस्ती जीवनाचा नमुना तेव्हाच समोर ठेवला जाऊ शकतो जेव्हा आम्ही देवाच्या आत्म्याला योग्य प्रतिसाद देतो. त्याशिवाय ते शक्य नाही. तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस प्रभू ख्रिस्त वर स्वर्गात घेतल्या जात असताना मत्ते 28 मध्ये जी शेवटची आज्ञा आहे ती आम्हाला माहित आहे की प्रभू म्हणतो, जे काही मी तुम्हास आज्ञा पिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. तो म्हणतो तुम्ही जा, सुवार्ता सांगा, त्यांना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि जे काही मी तुम्हाला आज्ञा पिलेलं आहे ते सर्व पाळावयास त्यांना शिकवा. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की त्यांना ते शिकवा. हाच प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला योहान 14:26 मध्ये असं म्हणतो की तरी पिता माझ्या नावाने जो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुमच्याकडे पाठवेल तो तुम्हाला त्या सगळ्यांची आठवण करून देईल आणि त्याकरिता तो तुमचं सहाय्य करेल. प्रियांनो,
आणि शिकवणे. पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये काय करतो? तो आम्हाला आठवण करून देतो आणि त्याच वेळेस तो आम्हाला शिकवतो. म्हणजेच आमच्या जीवनामध्ये आम्हाला घडवण्याचं काम तो करत असतो प्रियांनो. आणि त्याच्या ह्या कार्याला आम्हाला योग्य प्रतिसाद द्यायचा आहे. पावलाचं जीवन समोर घ्या. पावलाचं उदाहरण आपल्या समोर तुम्ही ठेवा. ज्या वेळेस त्या दिमिश्काच्या वाटेवर प्रभू त्याच्यासोबत बोलतो आणि म्हणतोय की तू माझा छळ का करतोस, त्या ठिकाणाहून प्रभू ख्रिस्ताबरोबर जे पावलाने जो प्रभूचा आवाज त्या ठिकाणी ऐकला, त्यानंतर त्याच्या जीवनामध्ये जो मोठा बदल झालेला आहे, तो बदल कोण घडवून आणतो? तो बदल कोणी घडवून आणला प्रियांनो? देवाचा आत्मा, पवित्र आत्मा. पावलाने जर त्याच्या जीवनामधून त्याच्या त्या घडण्याच्या दिवसांमध्ये पवित्र आत्म्याला योग्य प्रतिसाद दिला नसता, तर मग प्रियांनो आज पावलाचं जे उदाहरण आमच्या समोर आहे प्रियांनो, ते नसतं. ते आज आहे. पावलाचं लिखाण आज पवित्र शास्त्रामध्ये आहे. पावलाने ज्या मंडळ्या स्थापन केल्या, पावलाने जी सेवा केली, त्याचा जो उल्लेख आम्हाला पवित्र शास्त्रात पाहायला भेटतो. का? कारण त्याने पवित्र आत्म्याला, त्याने देवाच्या आत्म्याला योग्य प्रतिसाद दिला आणि पवित्र आत्म्याने पावलाची अशा प्रकारे घडण केली ज्या प्रकारे परमेश्वर देवबाप पावलाला पाहू इच्छित होता. ज्या करिता प्रभू ख्रिस्ताने पावलाला हाक मारली, तो त्याच्याशी बोलला, ज्या करिता हे सगळं झालं, त्या करिता पवित्र आत्म्याने पावलाची घडण केली आणि ती घडण होत असताना पावलाने पवित्र आत्म्याला योग्य तो प्रतिसाद दिला आणि म्हणून आज त्याचं उदाहरण आमच्या समोर आहे. तोच देवाचा आत्मा आमच्या जीवनात कार्य करतो. आमच्याही जीवनाकरिता प्रभूची तीच इच्छा आहे. बदललेलं जीवन, रूपांतरित झालेलं जीवन, सामर्थ्याने भरलेलं जीवन, अधिकाराने चालणारं जीवन प्रियांनो, ते जीवन ज्यामध्ये खरा ख्रिस्ती आनंद आहे, खरी प्रभूची शांती ज्या ठिकाणी अनुभवायला भेटते, ते जीवन जर ते पाहिजे तर मग देवाच्या आत्म्याला आम्हाला योग्य तो प्रतिसाद आम्हाला द्यावा लागेल. परंतु प्रियांनो, विचार करा, जर आम्ही आमच्या जीवनामधून देवाच्या आत्म्याला तो योग्य प्रतिसाद दिला नाही तर, या ठिकाणी आम्हाला वचन 30 मध्ये जे सांगितलेलं आहे, तो म्हणतो देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. केव्हा पवित्र आत्मा खिन्न होतो प्रियांनो? जेव्हा आम्ही त्याला योग्य प्रतिसाद देत नाही. योग्य प्रतिसाद देत नाही म्हणजेच आम्ही काय करतो? आम्ही त्याचं ऐकत नाही. आम्ही त्याचं ऐकत नाही म्हणजेच आम्ही काय करतो? आम्ही त्याच्या विरुद्ध बंड करतो. जर यशया 63 जर आम्ही आमच्या समोर ठेवलं, त्या ठिकाणी आम्हाला यशयाच्या 63व्या अध्यायामध्ये या गोष्टीचा उल्लेख पाहायला भेटतो की देवाने इस्रायल लोकांची कशा प्रकारे काळजी घेतली, परंतु त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तरी त्यांनी देवाच्या आत्म्याविरुद्ध बंड केला, त्यांनी बंड केला आणि त्यांनी पवित्र आत्म्याला खिन्न केला. ज्यावेळेस आम्ही देवाविरुद्ध, देवाच्या आत्म्याविरुद्ध बंड करतो, त्याद्वारे आम्ही त्याला खिन्न करतो प्रियांनो, त्याला दुःखी करतो, त्याला निराश आमच्या जीवनामधून आम्ही करतो प्रियांनो. जणू काही आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा जणू काही शांत तो होऊन जातो, शांत होऊन जातो, सायलेंट होऊन जातो. म्हणजेच काय प्रियांनो? आम्हाला आमच्या जीवनामध्ये तो रिकामीपणा आम्हाला जाणवतो, ती एक पोकळीक आम्हाला जाणवते, काहीतरी खाली खाली आम्हाला जाणवतं. आम्ही प्रार्थनेला बसतो परंतु आमच्याकडून प्रार्थना होत नाही. आम्ही परमेश्वराचं वचन वाचायला घेतो परंतु आमच्याकडून परमेश्वर देवबापाचं वचन वाचल्या जात नाही. आम्हाला सगळं काही व्यवस्थित सुरू असतानाही आम्ही आत्म्यामध्ये कुठेतरी दुःखी, निराश आणि हताश असतो प्रियांनो. देवाचा आत्मा त्याच्याद्वारे त्याचं जे कार्य आमच्या जीवनामध्ये असतं प्रियांनो, ते जणू काही शांत झालेलं असतं, त्याची उपस्थिती आम्हाला जाणवत नाही. आमच्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती आम्हाला जाणवत नाही प्रियांनो.
तुम्हाला आठवतं ज्यावेळेस दाविदाने पाप केलं आणि पाप केल्यानंतर ज्यावेळेस तो पश्चातापाची प्रार्थना करतो त्या ठिकाणी तो म्हणतो की माझ्या ठाई तारणाचा तो आनंद पुन्हा उत्पन्न कर. तो म्हणतो की माझ्यामधून तू तो आत्मा काढून घेऊ नको, काढून घेऊ नको. तो आत्मा, ज्या आत्म्याचा अभिषेक तू मला केलेला आहे, तो आत्मा तू माझ्यामधून काढून घेऊ नको. प्रियांनो, पवित्र आत्मा ज्यावेळेस आमच्या जीवनामधून खिन्न होतो, निराश होतो, दुःखी होतो, ज्यावेळेस आम्ही त्याला योग्य प्रतिसाद देत नाही, त्याचं ऐकत नाही, बंड करतो, पापामध्ये आम्ही राहतो, त्यावेळेला तो आमच्या जीवनामधून खिन्न होतो, दुःखी होतो, निराश होतो आणि जणू काही तो आमच्यापासून दूर जातो. आम्हाला माहिती आहे की परमेश्वर देवबाप आम्हाला कधीही सोडत नाही, कधीही टाकत नाही. तो त्या ठिकाणी असतो, परंतु तो शांत राहतो. प्रियांनो, तो शांत राहतो. तो त्याचं कुठलंही कार्य आमच्या जीवनात करत नाही, कारण आम्ही तयार नसतो. त्याला योग्य प्रतिसाद द्यायला. आम्ही त्याच्या विरुद्ध बंड करत असतो, त्याला दुःखी करत असतो आणि म्हणून तो त्या ठिकाणी शांत होतो. प्रियांनो, आज मी त्या लोकांना उत्तेजन देईन ज्यांच्या जीवनामध्ये हा अनुभव त्यांना येत आहे. आज ज्यांच्याकडून प्रार्थना होत नाहीये, आज जे परमेश्वराचं वचन वाचू शकत नाहीये, आज ज्यांच्या जीवनामध्ये एक रिकामीपणा आलेला आहे, आध्यात्मिकरित्या एक फार मोठा युद्ध किंवा थंडावा त्या ठिकाणी आलेला आहे. जर तुम्हाला देवबापाची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये जाणवत नाहीये, तर हे एक चिन्ह असू शकतं आमच्या जीवनामध्ये देवाचा आत्मा खिन्न झालेला आहे. अशा समयी काय करायचे? अशा समयी आम्ही काय करायला पाहिजे? आम्हाला घाबरून जायचं नाहीये. आम्हाला गुडघे टेकून पश्चाताप करण्याची गरज आहे. ज्यावेळेस आम्ही गुडघे टेकून पश्चाताप करतो आणि त्याची आरोळी करतो, त्याचा धावा करतो. प्रियांनो, दाविदाची पश्चातापाची प्रार्थना आठवा. प्रियांनो, तुम्हाला आणि मला देखील तेच करण्याची गरज असते. आम्हाला घाबरायचं नाही, कारण तो आम्हाला सोडून जाणार नाहीये. प्रियांनो, तो वाट पाहतो की आम्ही केव्हा योग्य प्रतिसाद देण्याचा निश्चय आमच्या जीवनामध्ये करतो. जर आज तो निश्चय आम्ही करतो, तर प्रियांनो, एक वार पुन्हा देवबापाचं ते अद्भुत कार्य, पवित्र आत्म्याचं ते अद्भुत कार्य आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहायला भेटणार आहे. त्या आत्म्याशिवाय प्रियांनो आम्ही तारणाच्या मार्गावर चालू शकत नाही चालू शकत. मार्ग, सत्य व जीवन प्रभू ख्रिस्त आहे. प्रभू ख्रिस्ताने आम्हाला तारणाच्या मार्गाविषयी जे सांगितलेले आहे की अरुंद आहे, संकुचित किंवा छोटा मार्ग तो आहे. प्रियांनो, या मार्गावरून जर चालायचं आहे, तर पवित्र आत्मा, त्याचं सहाय्य, त्याचं मार्गदर्शन आणि त्याचं बळ याची आवश्यकता आम्हाला आहे. या मार्गावरून चालत असताना आम्हाला प्रभूची आठवण, प्रभूच्या वचनांची, प्रभूच्या शिकवणुकीची आठवण करून देऊन आम्हाला ते शिकवून त्याप्रमाणे करण्याकरिता पवित्र आत्माच आमचं सहाय्य करणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज मी तुम्हाला या गोष्टीचं उत्तेजन देत आहे की आपल्या जीवनामधून पवित्र आत्म्याला योग्य तो प्रतिसाद द्या. त्याला खिन्न करू नका. जर आम्ही त्याला योग्य प्रतिसाद देणार नाही, तर पवित्र आत्म्याचं जे एवढं मोठं कार्य आमच्या जीवनामध्ये आहे, त्याचा काही एक लाभ आम्हाला होणार नाही. जर आम्ही पवित्र आत्म्याला योग्य प्रतिसाद देणार नाही, तर आम्हाला तारणाच्या मार्गावर चालता येणार नाही. प्रियांनो, आणि म्हणून आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. आज आपण या विषयाचा समारोप आपण करत आहोत. शेवट करत असताना पुन्हा एक वार या गोष्टीचं उत्तेजन देईल की देवाच्या आत्म्याला आपल्या जीवनामध्ये योग्य तो प्रतिसाद द्या. प्रार्थना करूया. आपण आपलं लक्ष आपण त्याच्याकडे लावलेलं असताना आज प्रभू देवबाप आमच्या बरोबर काय बोलतोय, त्याच्या वचनांच्या द्वारे तो आमच्या कोणत्या ठिकाणी बोट लावतोय, कशाचं आठवण तो आम्हाला करून देतोय, कोणत्या गोष्टींचं स्मरण तो आम्हाला करून देत आहे. आज आम्ही त्याला योग्य प्रतिसाद देत आहोत काय? आमच्या जीवनामधून आम्ही पवित्र आत्म्याला योग्य प्रतिसाद देतोय काय? किंवा त्याच्या विरुद्ध बंड करण्याच्या द्वारे, त्याचं न ऐकण्याच्या द्वारे, पापात राहण्याच्या द्वारे आम्ही पवित्र आत्म्याला खिन्न तर केलेलं नाहीये ना? जर आज आमच्या जीवनामध्ये तो रिकामीपणा आहे, ती पोकळीक आहे, आध्यात्मिक आनंद, ख्रिस्ती जीवनाचा आनंद आमच्या जीवनामध्ये नाहीये,
तर प्रियांनो, आज आम्हाला आवश्यकता आहे, आम्ही गुडघे टेकावेत, पश्चाताप करावा आणि आरोळी करावी, त्याचं सहाय्य आम्ही मागावं आणि हा निश्चय आम्ही करावा की पवित्र आत्म्या, मी माझ्या जीवनामधून तुला योग्य प्रतिसाद देण्यास तयार आहे. तू ये, तुझं कार्य कर, माझी दुर्बलता तू नाहीशी कर आणि एक वार पुन्हा तुझी ती समक्षता माझ्या जीवनामध्ये मला प्रखरतेने जाणवू दे. तुझी ती समक्षता, तुझं ते कार्य माझ्या जीवनामध्ये प्रखरतेने जाणवू दे. होय प्रभू देव बापा, आज त्याकरिता आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातात देत आहोत. पवित्र देव बापा, आज मी विशेष करून त्या सर्वांसाठी प्रार्थना करत आहे जे आज आध्यात्मिक आनंदापासून वंचित आहे, ज्यांच्या जीवनामध्ये आज पवित्र आत्म्याचं कार्य शांत आहे, जी लोक पवित्र देव बापा आज आध्यात्मिकरित्या दुःखी आहेत, निराश आहेत, ज्यांनी तुझी समक्षता गमावलेली आहे. प्रभू, आज मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय की प्रभू तुझं कार्य तू कर, सहाय्य कर, आमची दुर्बलता तू नाहीशी कर आणि त्या प्रत्येकाला आज मोठा आनंद तू दे, मोठा आत्मिक आनंद तू दे. तुझी ती समक्षता त्यांना प्रखरतेने जाणवू दे. पवित्र देव बापा, तुझी ती समक्षता, अद्भुत काम तू त्या ठिकाणी त्यांच्या जीवनात तू कर. पवित्र देव बापा, आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातात देत आहोत. आभार मानतो, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, संरक्षण केलंस, काळजी घेतली, आरोग्य दिलं, येण्या जाण्यामध्ये सहाय्य केलंस, त्याबद्दल तुझे आभार मानतो प्रभू आणि तुझी स्तुती करतो. पवित्र देव बापा, त्याच वेळेस आम्ही प्रार्थना करीत आहोत जे लोक आज दुःखी आहेत, कष्टी आहेत, निराश आहेत, बिछाण्यावर आहेत, आजारी आहेत, अशा प्रत्येकाला तू स्पर्श कर, आरोग्य दे आणि तुझं गौरव तू करून घे. त्याच वेळेस पवित्र देव बापा, ज्या लोकांच्या जीवनामध्ये आज आनंद आहे, उपकार स्तुती आहे, त्यांची उपकार स्तुती देखील तू मान्य कर आणि त्यांना आशीर्वादित तू कर, त्यांना आशीर्वादित तू कर. होय पवित्र देव बापा, आम्ही सर्वांना तुझ्या अधीन करत आहोत. पुन्हा एक वार आम्ही प्रार्थना करत आहोत की पवित्र देव बापा, तुझी भक्ती मंदिरं उघडल्या जावीत आणि परमेश्वर देव बापा, तुझ्या लेकरांना एकत्र येऊन ही सहभागिता करता यावी, तुझी भक्ती करता यावी, म्हणून तू सहाय्य कर. ही परिस्थिती तू बदल प्रभू. आम्ही सर्वांना तुझ्या हातामध्ये देत ही प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. पवित्र आत्म्याबद्दलचं जे काही येथवरचं शिक्षण होतं किंवा जो काही विषय आपण पाहिलेला आहे, जरी आपण त्याचा समारोप करत आहोत, तरी जर काही प्रश्न तुमच्या मनामध्ये राहिली असतील किंवा काही दुविधा असेल किंवा काही समजलं नसेल, तर निश्चित तुम्ही कमेंट करू शकता, तुम्ही विचारू शकता. आपण त्याविषयी बोलूया. त्याबद्दल प्रभू देवबाप त्याच्या वचनांमधून जे काही सुचवेल ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी निश्चित करेल. जर काही प्रश्न असतील, काही दुविधा मनस्थिती असेल, तर तुम्ही ते विचारू शकता. यावेळेस आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया आणि मग त्यानंतर सुवंददेव परात्पर हे गीत गाऊया, आशीर्वाद घेऊया आणि मग मातीचे पात्र आपण म्हणूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत, तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन, आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जा त्रेक्याला ध्यानात्मा. आमेन.
आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन आमेन. मातीचे पात्र कुंभार घडी, मला हे प्रभू तैसे कडी, तुझ्या इच्छेने आकार देई, मी मुकाराई तुझ्या हाती. सर्वांना सलाम.